नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे भरलेली सिमला मिरची. पण ही शेंगदाण्याचा कूट टाकून बनवलेली आहे माझ्या पद्धतीने. मग रेसिपीला सुरुवात करू. 4 सिमला मिरची घ्यायच्या, चांगल्या धुवून स्वच्छ पुसून घ्या. त्याची देठ आणि आतमधल्या सगळ्या बिया काढून घ्या. बघा आपलं हे झालेलं आहे. आता आपण शेंगदाणे घ्यायचे, छान भाजून घ्यायचे ते खरपूस होईपर्यंत. शेंगदाणे आपले भाजून खरपूस झाल्याच्या नंतर ते थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर मिक्सरला ते बारीक करून घ्यायचे, बारीक पावडर करून घ्यायचे. शेंगदाण्याचा खूप छान प्रकारे बारीक झाला पाहिजे बघा असा. आता एका प्लेटमध्ये 4 चम्मच शेंगदाण्याचा कूट, मिरची पावडर घ्यायची, घरगुती मसाला हा 2 चम्मच, मीठ घ्यायचं चवीनुसार, हळदी पावडर अर्धा चम्मच, जिरा पावडर 1 चम्मच, धना पावडर 1 चम्मच. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हा मिक्स केलेला मसाला आपण सिमला मिरचीच्या आतमध्ये भरायचा. व्यवस्थित पूर्णपणे भरून घ्यायचं. आपली सिमला मिरची भरून झालेली आहे. आता आपण याला फोडणी देणार आहोत. आता याला फोडणी देण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये तेल टाकायचं, सर्वीकडे तेल पसरून टाका कढईमध्ये. तेल छान गरम झालं की लसूण टाकायचा, थोडासा कढीपत्ता टाकायचा. ते दोन्ही छान प्रकारे परतून झालं की आपण त्याच्यामध्ये सिमला मिरची ठेवून द्यायची. पाच मिनिट अशीच ठेवल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. शेलो फ्राय करणार आहोत आपण वाफेवरती, म्हणजे आपण सिमला मिरची छान प्रकारे शिजवणार आहोत. थोड्या थोड्या वेळाने ह्याला पलटत राहा लो गॅसवरती. थोड्या वेळाने थोडासा पाण्याचा शिंतोडा हे करा, झाकण ठेवा. थोड्या वेळाने परत चेक करा. सर्व बाजूने याला उलट पुलट करत राहा. झाकण ठेवून ह्याला परत थोड्या वेळ छान तेलामध्ये फ्राय होऊ द्या. वाफेवर शिजवल्यामुळे आणि तेलामध्ये छान प्रकारे परतून घेतल्यामुळे आतला सर्व मसाला छान प्रकारे शिजतो. परत याला झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी ठेवा. पहा आपली सिमला मिरची झाली आहे. सर्व बाजूने छान प्रकारे फ्राय झालेली आहे. अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करा.